यानंतर आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सरकारच्या पडताळणीपूर्वीच 4000 लाडक्या बहिणींची माघार, तर आता स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांमध्ये योजनेचे लाभ थांबवण्याचे विनंती अर्ज, सूत्रांची माहिती। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 31 जानेवारीपासून सुरू होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 8व्यांदा बजेट सादर करणार, तर 31 तारखेला दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होणार। राज्याचं सायबर सुरक्षा धोरण 2025 तयार केलं जाणार। माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्याकडून सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापना। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आता उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार। एसटीच्या चालक आणि वाहकांना महामंडळाकडून प्रत्येकी 10% प्रोत्साहन भत्ता दिला जाणार। एसटी महामंडळ नवीन बसेस खरेदीसाठी आता पंचवार्षिक योजना आणणार। दरवर्षी स्वमालकीच्या 5000 बसेस खरेदी करणार। परिवहन मंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा। 10वीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार, तर शाळांना प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्याही सूचना। 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। पवित्र संकेतस्थळामार्फत आता शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 10,000 जागा भरणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना यामुळे संधी मिळणार। राज्यात अधिकाऱ्यांअभावी आता जात पडताळणीची 40,297 प्रकरणं प्रलंबित। रखडलेली पदोन्नती आणि पात्र अधिकाऱ्यांची वानवा, तर 36 समित्यांचा कार्यभार अवघ्या 4 अध्यक्षांवर।